रवी प्रदोष व्रतकथा. रवी प्रदोष व्रताच्या कथेनुसार एका गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची साधू पत्नी प्रदोष व्रत पाळत असे. त्याला एक मुलगा होता. तो मुलगा गंगेत स्नान करायला गेला. दुर्दैवाने वाटेत चोरांनी त्याला घेरले आणि आम्ही तुला मारणार नाही, पण तू तुझ्या वडिलांच्या गुप्तधनाबद्दल मला सांग. त्या मुलाने नम्रपणे सांगितले की बाबांनो, आम्ही खूप दुःखी व गरीब आहोत. आमच्याकडे कुठले पैसे? तेव्हा चोरट्याने विचारले की तुझ्याकडे गाठोडे, त्याच्यामध्ये काय आहे? तेव्हा तो मुलगा म्हणाला की त्याच्या आईने त्याला भाकऱ्या दिल्या आहेत. ते ऐकून ते चोर आपल्या साथीदारांना म्हणाले की तो माणूस खूप गरीब आहे, म्हणून आपण ह्याला सोडून देऊ, आपण दुसऱ्याला लुटू. असे बोलून चोरट्याने मुलाला सोडून दिले व तेथून चालत चालत तो मुलगा एका गावात येऊन पोचला. शहराजवळच एक वटवृक्ष होता. तो मुलगा त्या वटवृक्षाच्या सावलीत झोपला. त्याचवेळी त्या नगरातील सैनिक चोरांचा शोध घेत त्या वटवृक्षापुढे पोचले आणि मुलाला चोर समजून राजाकडे कैदी म्हणून घेऊन गेले. राजाने त्याला तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. ब्राह्मणीचा मुलगा घरी परतला नाही तेव्हा तिला आपल्या मुलाची खूप काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी प्रदोष व्रत होते. ब्राह्मणाने प्रदोष व्रत पाळले आणि आपल्या मुलाच्या कल्याणासाठी तिच्या मनात भगवान शंकराची ती प्रार्थना करू लागली. भगवान शंकरांनी त्या ब्राह्मणाची प्रार्थना मान्य केली. त्याच रात्री भगवान शंकरांनी राजाला स्वप्नात जाऊन आज्ञा केली की हे बालक चोर नाही. सकाळी त्या मुलाला सोडून दे, अन्यथा तुझे संपूर्ण राज्य वैभव नष्ट होईल. सकाळी भगवान शंकराच्या आज्ञेनुसार राजाने त्या मुलाला तुरुंगातून मुक्त केले. मुलाने आपली संपूर्ण गोष्ट राजाला सांगितली. संपूर्ण गोष्ट ऐकून घेतल्यानंतर राजाने आपल्या सैनिकांना मुलाच्या घरी पाठवले आणि त्यांच्या पालकांना राजदरबारात बोलवले. त्याचे आईवडील खूप घाबरलेले होते. त्यांना घाबरलेले पाहून राजा म्हणाला, काळजी करू नका, तुमचा मुलगा निष्पाप आहे. ब्राह्मणांना सुखी जीवन जगता यावे म्हणून राजाने त्यांना 5 गावे दान केली आणि भगवान शंकराच्या कृपेने ब्राह्मण कुटुंब सुखाने राहू लागले. त्यामुळे रवी प्रदोष जो व्रत करतो त्या व्यक्तीच्या आनंदात समृद्धी येते, निरोगी येते, आनंदी जीवन जगता येते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.